तर आपला पहिला प्रश्न आहे की ओळखा आणि लिहायचा आहे आपल्याला. अन्नाची गरज भागवण्यासाठी मानवाने हा व्यवसाय सुरू केला तर कोणता आहे? शेती. बरोबर आहे. देन सेकंड आहे इथे रक्त संबंध आहे. संबंध, विवाह आणि दत्तक संबंध यामुळे व्यक्ती एकत्र राहतात व एकमेकांची काळजी घेतात. ही सामाजिक संस्था म्हणजे काय आहे? कुटुंब आहे. आणि तिसरा आहे भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील मुख्य अन्न कोणतं आहे? भात. दुसरा क्वेश्चन आहे की तुम्हाला माहित असणाऱ्या किमान 5 भाषांची यादी तयार करा. तर आता आपल्याला तुमच्या माहितीप्रमाणे 5 भाषा ह्या वेगवेगळ्या राहू शकतात. मी इथे एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. तुम्ही इथे वेगळ्याही भाषा लिहिल्या तरी चालेल. इथे आपल्याला कोणत्या आहे? मराठी आहे, हिंदी आहे, इंग्रजी आहे, संस्कृत आहे, गुजराती आहे, पंजाबी, कन्नड. तुम्हाला कोणत्या भाषा माहिती आहेत त्यांची नावं इथे तुम्हाला लिहायची आहेत. इथे नावं बदलली तरी चालतील. तिसरा प्रश्न क्रमांक आहे की पुढील संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे आणि पहिली काय आहे? समाज. म्हणजे आता समाज म्हणजे नेमकं काय? तर आता आपण बघितलं आहे केवळ लोकांचा समूह म्हणजे समाज नाही, तर समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज होय. म्हणजे आता त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारे संबंध येतात, मग आता त्या समाजात कोणकोणत्या प्रकारचे व्यक्ती राहतात? वृद्ध राहतात, प्रौढ राहतात, तरुण आहे, लहान मुलं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारची व्यक्ती या समाजामध्ये राहते. मग आता आपण काय शिकतो समाजामुळे? विशिष्ट प्रदेशात राहणारा, स्वतःची आचार पद्धती असलेला व जीवनविषयक दृष्टिकोन असलेला मानवी समूहांचा समुच्चय म्हणजे समाज होय. आता इथे समाजची डेफिनेशन दिलेली आहे. विशिष्ट प्रदेशात राहणारा म्हणजे काय? आता भौगोलिक प्रदेशानुसार प्रत्येकाचा राहण्याची आचार पद्धती वेगळी आहे, त्याची जीवन पद्धती वेगळी आहे. मग त्याच्यामुळे तिथल्या लोकांचा समूह हा वेगळ्या प्रकारे कार्य करतो, काम करतो, त्यांचा अन्नपदार्थ वेगळा आहे आणि हा समुदाय म्हणजेच काय? समाज होय. आता नेक्स्ट संकल्पना आहे कुटुंब संस्था म्हणजे काय? आता सर्वात मूलभूत संस्था आहे कुटुंब संस्था, म्हणजे सगळ्यात महत्वाची संस्था आहे. मग यामध्ये काय? रक्ताच्या नात्याने किंवा प्रेम आणि विश्वासाने एकत्र राहणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला कुटुंब म्हणतात. आता आपण कुटुंबाचे प्रकार सुद्धा बघितलेले आहेत. कोणकोणते? संयुक्त कुटुंब पद्धती आणि विभक्त कुटुंब पद्धती हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणजेच त्यामध्ये जे व्यक्तींचे समूह राहते त्याला कुटुंब म्हणतात. मग याच्यामुळे काय होते? व्यक्तींच्या अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या गरजा कुटुंबामध्ये पूर्ण होत असतात आणि ही कोणती आहे? कुटुंब संस्था आहे. देन तुम्हाला समाजामध्ये नीती, नियम, कायदे आणि याची आवश्यकता का असते हे आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. मग का असते आपल्याला समाजामध्ये नीती, नियमांची, कायद्यांची गरज? कारण की कायदे हे सगळ्यांसाठी समान असतात, बरोबर? मग त्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपले कर्तव्य पार पाडते व इतरांच्या हक्कांचा आदर करते. म्हणजे कोणाच्याही हक्कांवर आपण गदा आणू शकत नाही. मग त्यामुळे काय होते? समाजामध्ये सुव्यवस्था राहते, शांतता राहते, एकोपा टिकून राहतो, बरोबर? मग याच्यामुळे काय होते? लोकांच्या हक्कांचं संरक्षण होतं, बरोबर आहे. कारण की अन्याय, भेदभाव, हिंसा या सगळ्या गोष्टींवर त्यामुळे नियंत्रण राहतं आणि प्रत्येक व्यक्तीला त्यामुळे सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगत आहे अशी भावना निर्माण होते. मग आणखीन काय होते? जर आपण हे नियम आणि कायदे मोडले तर काय होते? आपल्याला शिक्षा मिळते. मग याची जाणीव असल्याने लोक चुकीची कृत्य करण्यापासून परावृत्त होतात. आता आपल्याला माहिती आहे की वाईट कामं केले की आपल्याला पनिशमेंट मिळते, शिक्षा मिळते, म्हणून ती कामं करावी नाही. म्हणून त्याच्यामध्ये कोणती येते? चोरी आहे, हिंसा आहे, फसवणूक आहे, यासारखे गुन्हे पण कमी होतात. मग कायदे, नियम असले की पोलीस व न्यायव्यवस्था कार्यरत राहते. मग त्यामुळे काय होतात? लोकांचे जे भांडण असतात ते सुटतात, नागरिक सुरक्षितता राहते आणि शांततेचं जीवन लोक जगू शकतात. हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो. इथे आपला आहे संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि याच्यामध्ये सामाजिक विविधतामध्ये काय दिसते आपल्याला? भाषा आहे, संस्कृती आहे, वेशभूषा आणि सण हे वेगवेगळे सामाजिक विविधतेचे घटक आहेत, बरोबर? आता मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आता या लेसनवरचा सगळ्यात शेवटचा प्रश्न स्वतःच पडताळणी करून पाहू. मग आता तुम्ही आदर्श नागरिक आहे
की नाही हे आपल्याला बघायचं आहे. मग इथे काही आपल्याला सेंटेन्स दिलेले आहेत, जे जर आपण त्या गोष्टी करत असू तर त्याच्या समोर राईट करायचं आणि नाही करणार असू तर रॉंग करणार. मग आता आपले किती राईट येतील त्याच्यावरून आपण बघू की आपण आदर्श नागरिक आहे की नाही. आता पहिला सेंटेन्स काय आहे, मी कचरा कुंडीतच टाकतो. जर तुम्ही टाकत असाल तर राईट करा, नाही तर रॉंगची खूण करा. देन इथे मी हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, इथे बॉक्सेस तुमच्यासाठी आहे, बरोबर. मग आता सेकंड आहे, मी रांगेत उभा राहतो, धक्काबुक्की करत नाही, बरोबर. जर तुम्ही धक्काबुक्की करत असाल तर इथे चुकीची खूण करायची आहे. तिसरा आहे, मी पाणी वाया घालवत नाही, मी पाणी वाया नाही टाकत, जेवढा आहे पाण्याचा पुरेपूर उपयोग करतो, बरोबर. करत असाल तर राईटची खूण करायची, नसेल करत तर रॉंगची खूण करायची. मी शेजाऱ्यांना व ज्येष्ठ नागरिकांना मदत करतो, म्हणजेच काय करतो, मदत करत असाल तर राईट करा आणि नसेल करत तर रॉंग करा. मी सार्वजनिक बागेतील फुले तोडत नाही, इथे तोडत नाही असं लिहिलेलं आहे. जर तोडत असाल तर रॉंग करा आणि तोडत नसाल तर राईट करा. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही चांगले आदर्श नागरिक आहात की नाही. मित्रांनो, इथे आपला हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. भेटूया लगेचच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.